थेट काळजात घुसणारा विषय म्हणजे आमचा कोकण। स्वामी समर्था सद्गुरु समर्था, स्वामी समर्था सद्गुरु समर्था, आळवितो मी दिनांच्या नाथा। तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या कोकण परिवार MH07 चॅनलवर आपलं स्वागत असतं। तर मंडळी आज मी श्री श्रुती महापुरुष मंदिर कुंभवणे। तर मंडळी आज मंदिरात हरिनाम सप्ताह असतो, तसेच आज या मंदिरात 50 वर्ष पूर्ण झालेली असतात, म्हणजेच आज मंदिराचा सुवर्ण महोत्सव असतो। आजच्या दिवसाची आठवणी जपण्यासाठी खास करून सुवर्ण महोत्सवाची आठवण जपण्यासाठी सेल्फी पॉईंट तिथं आपण फोटो वगैरे काढू शकतो आणि आपल्या आठवण जपू शकतो आजच्या दिवसाचे। तर आता आपण पुढचे कार्यक्रम काय असतात ते बघूया। आता आपण मंदिरात जाऊया, मंदिरात सगळ्यात पहिले पाय वगैरे पडून घेऊया आणि त्यानंतर आपण बाकीचे कार्यक्रम कशा प्रकारे असतात ते बघूया। चला तर तुझे निवास अक्कलकोटी, भेटतील केव्हा रे मला जग जेठी। नमन करावे कुलदैवतासी, नमन करावे कुलदैवतासी, माता पितरांसी सर्व भावी, माता पितरांसी सर्व भावी, मस्तक ठेवावे संतांची एकरणी, सदाव सोवारी शिवनाम, सदाव सोवारी शिवनाम, शिवनाम कुंडली
तर मंडळी आता आपल्यासमोर गोपनृत्य सादर करतली जी मंडळी येयली आसा ती म्हणजे निरक्यातून येयलेली आसा. निरक्यात म्हणजे कुडाळ तालुक्यातील निरक्या या गावातून येयलेली असत आणि ह्या नृत्य ना खूप पारंपरिक असा आणि कोकणातील. तर आपण त्याविषयी आता जाणून घेऊया कशा प्रकारे नृत्य करतले ते. ही महिला मंडळ आले आहे ते निरक्यावरून आलेले आहेत आणि या मंडळाचं नाव आहे श्रीदेव रवनाथ गृहनृत्य मंडळ निरुके सुतारवाडी. आणि हा गृहनृत्य प्रकार हा द्वापार युगात श्रीकृष्णाच्या काळामध्ये गुरं सोडल्यावर त्याचे सवंगडी आणि राधिका गोपिका अशा मिळून वनमाळावर गोपनृत्य करायचे. पारंब्याने लोकतात वडाच्या त्याच्या साड्या करून ते गृहनृत्य करायचे. आणि हा पारंपरिक खेळ आम्ही या महिला निरक्यावासीय महिला हा पारंपरिक खेळ जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आम्ही जवळजवळ सन 2019 मध्ये आम्ही हा कार्यक्रम चालू केलेला होता. तर आता बघूया आता आपण कसं गोपनृत्य सादर करतले तर चला आता. धन्यवाद.
आज आमच्या ईश्वरी महापुरुष समारंभाचा 50वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने वाडीतीलच नाही तर संपूर्ण गावातून आजूबाजूच्या गावातून त्या कार्यक्रमासाठी माणसं गोळा पलीकडे ये मला पलीकडे ये पांडुरंगा नदीवरली चंद्रभागा पलीकडे ये मला पलीकडे ये पांडुरंगा चांगल्या तऱ्हेने पार नदीवरली चंद्रभागा. कृष्णा शिरसाट यांनी या मंडळासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. मंडळाच्या वतीने मी त्यांचा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थांब हे असं का गाची जोडी काढ. फोटो हो द्या. फोटो काय आपल्या घरचे परत आम्ही बोलू. घाबरलो तो हल्लो. थेट काळजात घुसणारा विषय म्हणजे आमचा कोकण. तर मंडळी तुम्ही आता बघू शकता हे आमच्या गावचे सरपंच दिलीप तवटे असत आणि आज आपल्याकडे ईश्वरी महापुरुष मंदिरात 50वा सुवर्ण महोत्सव आणि ते दरवर्षी इथं येणाऱ्या भाविकांसाठी चहा वाटप करतात. त्यांच्याशी आपण बोलूया. तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया की देव ईश्वरी महापुरुष देवस्थान ट्रस्ट गवळगाव आणि ते गवळगाव विकास मंडळ यांच्यामार्फत या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी 50वे वर्ष आहे. मी या पुढे गवळगाव या ठिकाणी या वार्डमधून प्रथम निवडून आल्यानंतर येणाऱ्या भाविकांसाठी चहाची व्यवस्था दुकानात करावी लागत होती. त्यानंतर मी स्वतः असा निर्णय घेतला की या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी आपण या ठिकाणी मोफत चहाची व्यवस्था करावी. म्हणून गेली 20 वर्ष सातत्याने मी हरिनाम सप्ताहाच्या दिवशी या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी मोफत चहाची व्यवस्था केलेली आहे.